मार त्याच्या मार चपला पिशवीत घेतल्यात. हा चपला पिशवीत घेतल्यात. नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की तर आज आहे एकविराईची पालखी. तर आता जस्ट मी रेडी झालो, जस्ट आता निघतोय. तर टू व्हीलरवर जायचं आहे कारण की फोर व्हीलर नेली तर अटकून जाऊ आम्ही. आणि थोडाफार लेट पण झालेला आहे, 11:30 वाजलेले आहेत. तर आम्ही अचानक भयानक कधी पण निघतो, कसे पण निघतो. तर आता बघू कोण येतं कोण नाही. तर माझ्यासोबत कोण असेल ते तुम्हाला समजेलच. तर चला आता फटाफट निघूया आणि लगेच जाऊया. तर चला गायज, आम्ही निघालेलो आहे. तर आपल्यासोबत आहे, तुम्ही ओळखता का याला ओळखत असेल तर कमेंटमध्ये सांगा. कारण की फुल पॅकिंग करून आलं आणि मी पण जस्ट निघालो. आता हे मस्त की हेल्मेट घालतो ना, लगेच निघूया आपण. आणि आम्ही दोघंच चाललो आहे. अचानक भयानक कधी पण निघतो आम्ही, आमचा प्लॅन कधी पण होतं. तर चला आता फटाफट जाऊया. आता आमचा प्रवास किती 90 किलोमीटर. तर आम्हाला लागतील अडीच 2 घंटे लागतील. तर आपली ड्रायव्हिंग कशी फास्ट आहे ना, त्यामुळे लवकर पोहोचू. आणि ट्रॉफिक पण लय असेल कारण की त्यामुळे आज पालखी आहे, त्यामुळे खूप ट्रॉफिक असेल, म्हणून आम्ही टू व्हीलर घेतली. तर चला आता फटाफट जाऊया. पेट्रोल पण भरायचं, तर पेट्रोल भरून झाला की लगेच फट जाऊ. काय सांगा, आता जस्ट अर्धा रोडला पोहोचलेलो आहे आणि आम्ही आता उसाचा रस प्यायला थांबलेलो आहे. तर बघा ज्यूस घेतलेला आहे. तर आता जराशी एनर्जी घेतोय, तिकडं पण एनर्जी लागेल थोडीफार नाचायला विचायला, म्हणून आता एनर्जी घेऊन घेतो थोडीफार. तर आता आम्ही जस्ट अर्ध्या रोडला आहे, तर थोड्या वेळातच पोहोचू आम्ही. तर केसांची वाट लागले पूर्ण, आता कुठेतरी थांबून क्लिक करावं लागतील कारण की हेल्मेट मुलं झाले सर्व. तर चला आता निघूया. तुम्ही कधी निघल्या? अरे मला फोन केला ना, माहिती आहे निघले कधी. गाडी कमी पडली म्हणून नाही आलो. तुझी बोलते गाडी ठोकली बोलते कोणतरी. हो बोलते 10,000 खर्च आला. दारवा पिताना गाड्या पाडतात. 10,000 खर्च आले बोलते. खरं काय केलं म्हणजे? बाकी सरकले, दारू पिला फार्म हाऊस वरती, गाडी पाडली. तू काय बोलला नाही का? काय बोलू आता, मित्र आपला. आपलीच पोर आहे. चला लवकर तुम्ही पण निघा कारण की वरती. तर चला काय, आता आम्ही वडापाव खायला थांबलेलो आहे अर्ध्या रोडला. तर लई भूक लागलेली आहे आम्हाला. तर आम्ही वडापाव खायला थांबलो, बोलतो खाऊन जाऊ. तिकडं मग किती जल्लोष केलं तेवढं करू कारण की आजच्या चवी पण येतात मागून काही फोर व्हीलरमध्ये, ते पण पोचले तर ते आमच्या लवकर किंवा लेट. तरी पण बोलले थांबा खाली बोलतात. मला तर वाटते एवढी पोचणार नाही वरती कारण की ट्रॉफिक खूप असेल आज पालखीचं मला. तर बघू ते आले तर ते पण खाली भेटणार आहेत आम्हाला. तर आता आम्ही पण जाऊ म्हणतो शेवटी तो जसं अख्खी वाकडे तिकडे झालेली आहेत आमची. तर जरा खाऊन घेतो. प्रवास असा आमचा गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहे एकविरेला. तर आता आम्ही आतमध्ये जाऊ, मस्त फ्रेश ज्यूस झालो मी. आणि आता गर्दी तर काही वाटत नाही. आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल, ट्रॉफिक देखील खूप असेल, पण ट्रॉफिक नाही, काहीच नाही, सर्व क्लिअर आहे. तर मागच्या वर्षी आम्ही आलो तर फुल ट्रॉफिक होती, आख्या घाटात ट्रॉफिक होती. तर यावर्षी तर काय वाटत नाही एवढं. तर चला आता जाऊया, तिथे गेल्यावर काय समजेल आपल्याला गेल्यावर कसं काय आहे ते. तर चला जाऊया. तर गाईज आम्ही जस्ट पार्किंगला गाडी लावली. तर आता आम्ही चाललो इकडं पायथ्याशी. वाजव मार फटका, मार दे फटका. नाही जम. अरे हे मार त्याच्या नाही जम. कसा बरोबर वाजव.
तर चला गायच आम्ही फायनली पोहोचलेलो आहे एकविरेला, म्हणजे एकविरेला पोहोचलेलोच आहे. तर पायथ्याशी आता वरती जाणार आहे, कारण की 4-5 वाजता पालखी निघते. पण त्यामुळं पहिलेच लवकर निघायला लागेल. भाऊ हवेच तिथे. हाय बाई भाऊ, कसा आहेस? खरंच ना? कधी आलाय? कधी आलाय? तर चालेल तर वरती आहे, भेट वरती. तर चला गायच वरती जाऊया. तर गायच तुम्ही बघू शकता आपटी गोलीवाडांचा मान आहे. तर पालखीला गर्दी तर खूप आहे, तुम्ही बघू शकताय. तर स्टार्टिंग पायथ्यापासूनच एवढी गर्दी आहे, अजून पालखी आली नाही. इकडे अख्खा भरलेला आहे. तर आता बघू पालखी पण येईल थोड्या वेळात. पालखी आली होती. तर चला गायच आम्ही चालायला चालू केलेला आहे. हे बघ कल्याणवरून इकडं आले. कल्याण स्टेशनला असते ती पोर. नाही मी कुठे घेऊन आलो, आमच्या स्टेशनला बघतोय मी रोज. तर आज इथे तर खूप दम लागले आणि हालत पण गेलाय खराब आहे बघ. तरी पायरीवरती चढतोय आणि एवढी गर्दी आहे. तर बघू शकतो तुम्ही. तर चला वरती जाऊ. तर काही जसं वरती चढत चाललंय तसा घाम पुढे चाललाय. एवढा बेकार घाम पुढे चाललाय आणि गर्दी पण वाढत चालली. चालायला काही तकलीफ होते. तर बघू आता वरती गेल्यावर ते गर्दी केवढी ते बघायला लागेल, कारण की जागा टिपायला लागेल पहिले आपल्याला. कारण की जिथून पालखी निघेल तिथून आपल्याला जागा टिपायला लागेल, नाहीतर भेटणार ना आपल्याला. चला जाऊया फटाफट वरती. तर काहीच फायनली आम्ही पोचलेलो वरती. तुम्ही बघू शकता गर्दी बाबा लय गर्दी आहे. आणि इकडं पालखी आपली तर गाय दरवर्षीप्रमाणे पाऊस यावर्षी पडतोय. मागच्या वर्षी मी पाऊस पडलेला आणि यावर्षी पण पाऊस पडतोय आणि जागा नाही तो उभा राहिला. आम्ही बघा कुठे लागून उभा राहिलेलो आहे. म्हणजे आता पालखी निघेल थोड्या वेळातच.
महिला मंडळी भेटलेली आहे पालखीला. फुल जल्लोष कल्याणची कुठची काल्हेरची काय फुल जल्लोष करतात. थोडं वेळ तर आता पालखीची व्हिडिओ घेऊ. गाणी काय गाणी धन्यवाद धन्यवाद भावांनो. आम्हाला वरती चहा घेतले चढायला सर्वजण आता चढत चालले वरती. तर
दिव्या कुठे चालली चालली कुठे तू साडी घालून चालली कुठं चपला पिशवीत घेतल्यात हा चपला पिशवीत घेतल्यात दिव्या इकडे कुठं रॉंग साईडला चढलेली आहे तुमच्यासाठी नाही तुम्ही आम्ही कसे मॅन वर्सेस वाईल्ड आहेत आम्ही जाऊ दे एकुलती एक तर चला काही आता मी खाली उतरतोय बघा किती रिक्स घेऊन उतरतोय लय रिक्स घेतोय का लय रिक्स पडलं तर डायरेक्ट जावा मी ढगात पूर्ण पावसात भिजलो दादा मी आणि पूर्ण वाट लावलेली वाटलं आपली आपण रिक्स घेऊन उतरतोय ते सांग पावसाने वाट लावली पूर्ण पालखीची आणि यात्रेची आईच्या तर चला काय आता उतरू आपण सावकाश कारण की पुढचे बी ब्लॉग यायचे आहेत आपले नाही ते हेच ब्लॉग एंड होईल असं होणार ना तरी आपण जाऊ पक्की ट्रॅफिक झाली आहे म्हणून सगळ्यांना सरळ चालवलं आता बघू शकतात पक्की ट्रॅफिक आहे पक्की फुल ट्रॅफिक आहे आता हायवे एक्सप्रेस सगळे खोपोली मला गाईज मी आता जस्ट घरी आलो आणि फ्रेश झालो तर खूप आवाज बिवाज माझा गेलाय तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय.